कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बच्चू कडूंचा नागपुरात उद्या महाएल्गार मोर्चा। हजारो ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू नागपूरला रवाना। पंजाबमधील शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर 1 महिन्याचं अन्नधान्य घेऊन शेतकरी मोर्चा सहभागी। जोपर्यंत कर्जमाफीचा निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही। छातडावर गोळ्या घातल्या आणि तिथे मरण आलं तरी चालेल, मात्र 7/12 कोरा झाल्याशिवाय माघार नाही। महाएल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंचा निर्धार। जैन वसतिगृह विक्री प्रकरणी आता पुरंदर तालुक्यातील निरा येथे जैन बांधवांचा मुकमोर्चा। पोलीस प्रशासनाला दिलं निवेदन। व्यवहार रद्द करून 7/12 दुरुस्त करण्याची मागणी। नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात मनसेचं आंदोलन। हिंगणा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून फेरफारसाठी तलाठी पैसे घेत असल्याचा आरोप। जिल्हाधिकारी कार्यालयात मनसैनिकांची घोषणाबाजी। कोकण आणि गोव्यात आणखी आठवडाभर पावसाचा मुक्काम। कोकण किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरातील मेथी चक्रीवादळाचा परिणाम। वादळसदृश परिस्थितीमुळे मासेमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना। गोंदिया जिल्ह्याला 3 दिवस येलो अलर्ट। 29-30 तारखेला दमदार पावसाचा इशारा। पावसामुळे पिकांच्या नुकसानीचा धोका। जळगावच्या पाचोरा तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस। सोन नदीला पूर। कळमसरा गावातील मुख्य रस्त्यांवर साचलं पाणी। वेचणीला आलेला कापूस भिजला। जळगावच्या 40गावमध्ये गिरणा आणि मन्याड धरणातून हजारो क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गिरणा धरणातून 9,904 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। मुसळधार पावसामुळे लासलगाव येथून वाहणाऱ्या शिवनदीला पूर। निमगाव वाकडा येथील धबधबा ओसंडून वाहू लागला, तर पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान। धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीला पूर। 2 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या नदीला पूर। खबरदारी म्हणून फरशी पूल वाहतुकीसाठी बंद। जालना जिल्ह्याच्या विविध भागात मध्यरात्री पावसाची हजेरी। कपाशी पिकाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका। बदनापूर तालुक्यातल्या कंडारी खुर्द गावासह आसपासच्या परिसरात पावसामुळे कपाशीचं नुकसान। नाशिकमध्ये कोसळत असलेल्या पावसाने द्राक्ष बाग धोक्यात। लासलगाव जवळील वेळापूरमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी 4 एकरातील बागेवर कुऱ्हाड चालवली। नाशिकच्या मालेगावमध्ये अवकाळी पावसाचा कहर। अवकाळी पावसाने डाळिंब बागांना मोठा फटका। अवकाळी पावसामुळे डाळिंबाचा मोहोर गळून पडला, शेतकरी चिंतेत। हिंगोलीमध्ये पैनगंगा नदीपात्रावरील बॅरेजेसचे दरवाजे न उचलल्यानं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं। विद्युत मोटारीसह कापून टाकलेल्या सोयाबीनही पाण्यात। दोषींवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आता दुहेरी संकटात। कापूस खरेदी केंद्र सुरू नाही, त्यातच वेचणीला आलेला कापूस अवकाळी पावसानं खराब झालाय। गोंदियात अवकाळी पावसामुळे शेतात कापून ठेवलेलं धान पाण्यात बुडालं। कापणी न झालेलं धानाचं पीक अवकाळी पावसामुळे शेतात आडवं। 4 हेक्टरवरील धानाचं पीक पावसामुळे मातीमोल। बुलढाण्यात शेतकऱ्याकडून रब्बी हंगामात हरभरा पेरणीला पसंती। 2,60,000 हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी होण्याची शक्यता। यंदा रब्बीच्या पिकांसाठी पूरक पाणीसाठा। जळगावात ओळखपत्राच्या अभावी 30% शेतकरी फळपीक विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता। अॅग्रिस्टॅग शेतकरी ओळखपत्र बंधनकारक केल्याने अडचणी निर्माण होणार। माढ्याच्या वडाचीवाडी गावाच्या शेतकऱ्याच्या केळीला परदेशातून मागणी। केळीची इराणला निर्यात। बालाजी काळे असं तरुण शेतकऱ्याचं नाव। पहिल्या खेपेत 20 टन केळीची इराणला निर्यात। धुळे जिल्ह्यात शेतकऱ्याकडून कांदा लागवडीला सुरुवात। कांद्याला चांगला भाव भेटेल या आशेनं कांदा लागवड। धुळ्यातही यंदा मुबलक पाणीसाठा। वाशिम जिल्ह्यात मागील 3 महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन आणि तूर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी चिंतेत, तर रब्बी हंगामासाठी बळीराजाकडून नव्या उमेदीनं तयारी सुरू। सिंधुदुर्गामध्ये ओंकार हत्तीचा वावर लोकवस्तीत। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। हत्येकडून बागायती आणि भातशेतीचे मोठे नुकसान। शहापूरमध्ये अवकाळी पावसामुळे भातशेतीचं नुकसान। कापून ठेवलेलं पीक पाण्यात। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वर्ध्यातील वडगाव खुर्द येथे सिलेंडरचा स्फोट। पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडून नुकसानीची पाहणी। जळालेल्या घराची आणि गोठ्याची पाहणी करत कुटुंबियांचं सांत्वन केलं। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचं नुकसान। बाजार समितीत शेतमाल ठेवण्यासाठी व्यवस्था नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। बाजार समितीत कबुतरांचाही वावर वाढलाय। नालासोपाऱ्यात 49 मतदारांच्या नावासमोर पती आणि वडिलांच्या रकान्यात एकाच व्यक्तीचं नाव। मतदार यादीतील घोळसमोर वडिलांच्या जागी नाव असलेल्या प्रवीण देवधर व्यक्ती भाजपचा पदाधिकारी असल्याचा निलेश देशमुख यांचा दावा। नंदुरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयातून गायब असलेल्या रुग्णाचा मृतदेह सापडला। महाविद्यालया शेजारी असलेल्या तलावात या व्यक्तीचा मृतदेह सापडलाय। 2 दिवसांपासून गायब होता रुग्ण। रुग्णालय सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर।
रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रात पेणमधील तरुण बुडाला. पाण्याचा अंदाज न आल्यानं नितीन पवार हा तरुण बुडाला. नेवेरे ते उंडीपर्यंतच्या किनाऱ्यावर पोलिसांकडून शोध मोहीम. गोंदियाच्या देवरी शहरातील प्रभाग क्रमांक 2 आणि 8 मध्ये मध्यरात्री चोरट्यांनी तब्बल 8 घरं फोडली. सोनं, चांदी, लॅपटॉप आणि रोख असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास घटनेची देवरी पोलीस ठाण्यात नोंद. चाळीसगाव कन्नड मार्गावरील रांजणगाव फाट्याजवळ दरोडा. डॉक्टर कुटुंबाकडून 1.25 लाखांचा ऐवज लुटला. रांजणगाव फाट्याजवळ 7 ते 8 दरोडेखोरांचा हल्ला. ठाण्याच्या मीरा भाईंदरमध्ये शाळकरी मुलाच्या अपहरणाची धमकी देणारा स्कूल बस चालक ताब्यात. आरोपीला 24 तासात अटक. काश्मीरा पोलिसांची कारवाई. आमदार रोहित पवारांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. वन आणि शासकीय जमिनीच्या गैरव्यवहाराबाबत भेट. सामाजिक कार्यकर्त्या भावना घाणेकरांच्या उपोषणाला पाठिंबा. संगमनेरमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा एकला चलो रेचा नारा. जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वबळाचा सूर. थोरातांच्या नेतृत्वाखाली पार पडली बैठक. निवडणुका स्वबळावर लढवण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी. साताऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरेश देसाईंसह पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनात पक्षप्रवेश पार पडलाय. रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड भाजपात प्रवेश करणार. उद्या राठोडांचा मुंबईत पक्षप्रवेश होणार. पालघरमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मवियाच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. माकाबचे आमदार विनोद निकोले आणि माजी आमदार सुनील भुसारांनी घेतली पदाधिकाऱ्यांची भेट. वाशिम जिल्ह्यातील हाराळ आणि घोटा गावात 4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित. हाराळ आणि घोटा गावातील शेतकऱ्यांचा चिखली सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन. रब्बी हंगामातील सिंचन ठप्प झाल्याने शेतकऱ्यांचा संताप. दिवाळी संपल्यानंतर नोकरदारांचा परतीचा प्रवास सुरू. नाशिकच्या मालेगावातील एसटी बस स्थानकात गर्दी. 10 दिवसात मालेगाव आगाराला सुमारे 40 लाख रुपयांचं उत्पन्न. जळगावच्या 40 गावातील कन्नड घाटात 5.5 किलोमीटर लांब बोगद्याला केंद्राची मंजुरी. 2,435 कोटींच्या प्रकल्पाला हिरवा झेंडा. औटरम घाटात आता 5.5 किलोमीटर लांबीचा बोगदा उभारला जाणार. 1 नोव्हेंबरपासून सोलापूर मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार. सध्या आठवड्यातून 4 दिवस सुरू आहे विमानसेवा. नाशिकमधील प्रमोद महाजन उद्यान उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी बंद. लोकार्पण सोहळ्यानंतर उद्यानात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने खेळण्याची मोडतोड झाल्यामुळे उद्यान बंद. वर्धा क्रिकेट चॅम्पियन लीगचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न. लीगमध्ये जिल्ह्यातील विविध भागातील नामांकित संघ सहभागी. पुढील काही दिवस रोमांचक सामने रंगणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून